आत्तापर्यंत आपण कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता ही 3 पूर्ण शक्तिपीठे पाहिली। आज आपण 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध्या शक्तिपीठाची महती जाणून घेणार आहोत। हे शक्तिपीठ कोणते आहे आणि त्याला अर्ध्या पीठाचा मान का दिला जातो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। नाशिक जिल्ह्यातील वणी या ठिकाणी सप्तशृंग गडावर देवी सप्तशृंगीचे मंदिर आहे। सह्याद्री पर्वतरांगेतील 7 शिखरांमुळे या भागाला सप्तशृंग गड असे नाव पडले आहे। या गडाच्या एका बाजूला खोल दरी आहे तर दुसऱ्या बाजूला उंच असे कडे आहेत। चारही बाजूंनी पसरलेली हिरवीगार निसर्ग संपदा मन अगदी मोहून टाकते। या रौद्र आणि भव्य निसर्गात उभी असलेली देवी सप्तशृंगी अधिकच तेजस्वी भासते। देवी सप्तशृंगीची मूर्ती अतिशय भव्य आहे। डोंगराची कपार खोदून तयार केलेली ही सुमारे 8 फूट उंच मूर्ती असून तिला 18 हात आहेत। मूर्ती शेंदूर लावलेली असल्यामुळे ती रक्तवर्णाची दिसते। देवीचे डोळे मोठे, तेजस्वी आणि जागृत भासतात। देवांनी महिषासुराशी युद्ध करताना देवीला जी शस्त्रे दिली होती ती सर्व शस्त्रे आजही देवीच्या हातात दिसतात असे मानले जाते। या ठिकाणी नवरात्रोत्सवात तसेच चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरते। सप्तशृंगी देवीबरोबरच या गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबूलतीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ आणि शीतकडा अशी अनेक पवित्र स्थळे आहेत। सप्तशृंगी देवीला 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानले जाते, कारण शक्तिपीठे ही ओम या ओंकाराचे सगुण रूप मानले जातात। ओम मध्ये अकार म्हणजे माहूर रेणुका देवी, उकार म्हणजे तुळजापूर तुळजाभवानी देवी, मकार म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आणि ऊर्ध्व मात्रा म्हणजे सप्तशृंगी। ऊर्ध्व मात्रा ही पूर्ण अक्षर नसल्यामुळे सप्तशृंगी देवीला अर्ध्या शक्तिपीठाचा मान दिला जातो। देवी सप्तशृंगीबाबत एक आख्यायिका सांगितली जाते। महिषासुर राक्षसाचा वध करण्यासाठी देवांनी देवीची प्रार्थना केली आणि त्या यज्ञकुंडातून देवी प्रकट झाली असे मानले जाते। तसेच देवीच्या मूर्तीबाबत एक लोककथा आहे। एका धनगराला मधमाशांचे पोळे दिसले। ते काढताना काठी मारली असता काठीला शेंदूर लागला। पोळे काढल्यानंतर त्या ठिकाणी देवीची मूर्ती प्रकट झाली अशी कथा सांगितली जाते। अशा या देवी सप्तशृंगीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाची महती आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जय सप्तशृंगी माता कमेंटमध्ये नक्की लिहा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी PP फॅक्ट सफारी या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।